नमस्कार. माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो, व्यास महर्षी आणि व्यासपीठ यांना शिरसाष्टांग नमस्कार करूया. आज मंगळवार आहे. महापार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचं स्मरण आपल्याला करून शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. त्यांचे कृपाशीर्वाद घ्यायचे आहेत. मातृत्रय या फार परमवंदनीय आणि जगन्माता आहेत. यांचं स्मरण करूया. महित महाहव वल्लभ तल्लिक वल्लित रल्लित भल्लिरते विरचित वल्लिक पालिक पल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते श्रुतकृत फुल्लस मुल्लसि तारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. शैलसुता म्हणजेच महापार्वती, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची शक्ती एकवटलेल्या महिषासुर मर्दिनीचं स्मरण आपण केलं आहे, जिने त्या काळात राक्षसांचा लीलया वध करून टाकला होत्या. अशा या राक्षसांचा सहज वध केलेल्या मातृशक्तीचं आपण स्तवन करूया, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊया. यानंतर आपल्याला श्रीरामचंद्रांना चरणस्पर्श करायचा आहे. त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्तवन करायचं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. श्री योगेश्वराय नमो नमः. ज्ञानोबा माऊली समाधी घेताना आपल्या सद्गुरूंना म्हणजे निवृत्ती दादाला म्हणतात आहे, सद्गुरुनाथा तात भ्राता, तुम्हीच माझी वत्सल माता, अंगुली धरुनी मार्ग दाविता, अनुसरला तो ज्ञानेशाने, निरोप द्यावा आनंदाने. समाधी घेण्यापूर्वी निवृत्तीनाथांचे डोळे भरून आले होते. त्यांची आसवं थांबत नव्हती. त्यांच्याहून लहान असलेल्या माऊलींनी आपल्या सद्गुरूंची ही अशी समजूत घातली आहे. अशा ज्ञानोबा माऊलींच्या 5व्या अध्यायामधले आपले 67 ओव्या झालेल्या होत्या. 67 ओव्या झालेल्या होत्या आणि 11वा श्लोक झालेला होता. 67वी ओवी पाहिजे आपल्याला. 67वी म्हणजे कदाचित 367 असेल ती ओवी आपण पुन्हा एकदा पाहू. नैष्कर्म्य ज्ञानाविषयी चर्चा चाललेली आहे. जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे, सांगवले तुझं. जे मना आकळिता कुवाडे, आकळिता म्हणजे आकलन करताना मनाला खूप कठीण जातं. जे नैष्कर्म्य ज्ञान मनाने आकलन करताना अत्यंत कठीण जातं, बुद्धीला मंथन केलं तरी नातुडे म्हणजे जे ज्ञान सापडत नाही, ते तुझ्या सुदैवामुळे तू बोलून गेला आहे लोकांना, तू सांगितलं आहे, हे तुझं सुदैव ज्ञानोबा. हे असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना सांगतायत. कारण माऊली नैष्कर्म्य ज्ञान सांगण्यामध्ये इतक्या तल्लीन होऊन गेल्या होत्या की मूळ कथा बाजूला राहिली. म्हणून त्यांना कथेच्या किनाऱ्याकडे आणताना निवृत्तीनाथ म्हणतात आहे की अरे नैष्कर्म्य ज्ञान तर खूप खोल आहे, सखोल आहे, ते शब्दात सापडत नाही, ते मनाला आकळत नाही, ते बुद्धीला समजत नाही, तरी तुझ्या सुदैवामुळे तू ते सांगितलं आहेस. या पुढची ओवी आपण पाहू. जे शब्दातीत स्वभावे
ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. जे नैष्कर्म ज्ञान शब्दातीत स्वभावे, मुळातच स्वभाव म्हणजे मुळातच जे नैष्कर्म ज्ञान शब्दांच्या पलीकडे आहे. शब्दातीत जे नैष्कर्म ज्ञान शब्दाच्या पलीकडे आहे, ते बोलीची जरी फावे, ते जर बोलायला फावलं माणसाला, ते जर नैष्कर्म्य ज्ञान जे शब्दांच्या पलीकडे आहे, ते जर माणसाला बोलायला फावलं, त्याला जर जे बोलायला सहज जमलं, तर आणि काय करावे, मग आणखी काय करावं लागणार आहे माणसाला, ते तर सगळ्यात छान काम आहे. जे नैष्कर्म्य ज्ञान शब्दांच्या पलीकडचं आहे, त्याला शब्दच नाही आहे. देवी सरस्वती शारदा तिथे नेती नेती म्हणत असेल की नाही, हे नैष्कर्म्य ज्ञान मला शब्दात मांडता येत नाही. तेच नैष्कर्म्य ज्ञान ज्ञानोबा तू शब्दात मांडलेलं आहेस. मग आता आणखी काय करायचं, म्हणजे काय करायचं बाकी आहे. जे अशक्य आहे ते तू केले आहे, आणखी काय करावे कथा सांगे. कथा सांग बरं. चल, कृष्ण अर्जुन संवादाची कथा तू सांग. तू कथेकडे वळ. जे नैष्कर्म्य ज्ञान शब्दांच्या पलीकडे, जे मनाला आकलन होत नाही, जे बुद्धीला मंथन केलं तरी सापडत नाही, आणि असं ते बोलाच्या पलीकडे जे आहे ते तू सांगितलं आहे. मग आता आणखी काय करायचं राहिलं आहे, आता तू कथेकडे वळ. असं पुन्हा एकदा माऊलींना कथेकडे आणलेलं आहे. आता ओवी क्रमांक 69. हा आरती विशेषू श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. हा आरती विशेषू, आरती म्हणजे इच्छा, विशेष म्हणजे विशेष. श्रोतियांचा म्हणजे श्रोत्यांची ही विशेष इच्छा जाणून, म्हणजे श्रोत्यांची पण इच्छा आहे की माऊलींनी आता कथेकडे वळावं. एकाच नैष्कर्म्य तत्त्वज्ञानावर माऊली खूप बोलत होत्या, म्हणून निवृत्तीनाथाने त्यांना सांगितलं की कथा सांग. कारण निवृत्तीनाथांना श्रोत्यांचे चेहरे दिसतात आहे. श्रोते कथा ऐकायला उत्सुक आहे, त्यांना फार तत्त्वज्ञानात जायचं नाही आहे. म्हणून श्रोत्यांची ही विशेष इच्छा जाणून. आरती म्हणजे इच्छा, विशेषू म्हणजे विशेष. श्रोतियांचा आरती विशेषू म्हणजे श्रोत्यांची ही विशेष इच्छा जाणून. कोणती इच्छा आहे श्रोत्यांची? की आम्हाला आता कथा ऐकायची आहे. नैष्कर्म ज्ञान आम्हाला कळलं, त्यामुळे आता आम्हाला इच्छा कथा ऐकायची आहे. ही श्रोत्यांची इच्छा जाणून दास निवृत्तीचा, निवृत्तींचा जो सेवक आहे म्हणजे ज्ञानोबा माऊली, म्हणे श्रोत्यांना म्हणतात ते संवादू दोघांचा, अर्जुन कृष्णाचा दोघांचा संवाद परिसोनी परिसा, काळजीपूर्वक ऐका. म्हणजे परिसोनी म्हणजे कानावर पडलं आहे, आणि ते परिसा म्हणजे ते ग्रहण करा, धारण करा. म्हणजे नुसतं कानाच्या पडद्यावर नका पडू देऊ, त्या कानाच्या आतमध्ये ज्या ग्रहण धारण शक्ती आहेत तिथे धारण करा. परिसोनी परिसा, काय सुंदर वाक्प्रचार आहे. आपल्यासारखे श्रोते नुसतंच ऐकतात, बसलेत ऐकू येत आहे कानावर म्हणून ऐकतात. तिथे त्या सभामंडपाच्या बाहेर पडलं की काही नाही, काय सांगितलं काही नाही, लिहून ठेवलं डायरीमध्ये. अनेक लोक लिहून घेतात आणि म्हणतात ना ते टिपून ठेवलं मी डायरीत. अरे पण ग्रहण धारण काही आहे की नाही? माऊली तेच सांगतात आहे, परिसोनी परिसा. ते ऐका, ते ग्रहण करा, ते धारण करा, कारण ते ज्ञानच तसं आहे. त्यांचा संवादच मुळी अत्यंत सुश्राव्य श्रवणीय असा आहे. ओवी क्रमांक 70. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझं निरुते चित्त देई. मग श्रीकृष्ण पार्थाला काय म्हणतोय हे माऊली श्रोत्यांना सांगताय. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, पृथापुत्र अर्जुनाला कृष्ण म्हणतायत आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. प्राप्त म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या ब्रह्मज्ञानी माणसाचं लक्षण तुला मी पूर्णपणे सांगतो. पुरते ब्रह्मज्ञानी माणसाचं लक्षण चिन्ह. प्राप्त शब्दाचा अर्थ ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त असा. प्राप्त म्हणजे आपल्यासारखा पैसा प्राप्त, यश प्राप्त, कीर्ती प्राप्त असा नाही. गीता आणि ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाभोवतीच फिरतात. त्यामुळे प्राप्ताचे म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचे चिन्ह म्हणजे लक्षण पुरते, म्हणजे सगळी लक्षणं तुला सांगेन. आता तुला सांगेन तुझं निरुते. निरुते म्हणजे उत्तम. उत्तम असं जे ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या माणसाचं जे उत्तम लक्षण आहे ते मी तुला सांगेन. ते तू चित्त देई, चित्त देऊन ऐक. मन नाही म्हटलं हो श्रोते.
चित्त मनाच्या पेक्षा सूक्ष्म ते चित्त देऊन तो ऐक, लक्ष देऊन ऐक. त्या चित्तात जर कोरलं गेलं तर ते कायमचं राहतं. आपण मनाचा वापर करतो सगळीकडे, चित्तात जाऊच देत नाही काही. तर इथे चित्त देऊन ऐक असं सांगितलं आहे. म्हणजे अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद आता माऊली श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहे. श्लोक क्रमांक 12. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. चांगला श्लोक आहे. युक्त आणि अयुक्त माणसाची लक्षणं याच्यात सांगितले. युक्त म्हणजे योगी आणि अयुक्त म्हणजे सकामकामी, म्हणजे जो योगी नाही असा सामान्य माणूस. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. योगी मनुष्य, युक्त म्हणजे योगी. कर्मफलं त्यक्त्वा, कर्माच्या फळाचा त्याग करून. युक्त शब्दाचा अर्थ इथे निष्काम कर्मयोगी, नुसता योगी नाही, निष्काम कर्मयोगी मनुष्य. कर्मफलं त्यक्त्वा, कर्माच्या फळाचा त्याग करून नैष्ठिकीम शांतीम आपनोती, तो ती अशी निष्ठापूर्ण शांती मिळवतो. नैष्ठिकी शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्तिरूप शांती. म्हणजे भगवंताची प्राप्ती झाल्यावर जी शांती मिळते ती नैष्ठिकीम शांती. ती शाश्वत शांती असते, ती चिरशांती असते. ती भगवत प्राप्तिरूप शांती म्हणजे नैष्ठिकीम शांती. मग हा जो निष्काम कर्मयोगी आहे, युक्त हा म्हणजे निष्काम कर्मयोगी, कर्माच्या फळाचा त्याग करून नैष्ठिकीम शांतीम आपनोती, भगवत प्राप्तिरूप मोक्षरूप शांतीला प्राप्त करतो. केवळ निष्काम कर्म करून. कर्मफळाचा त्याग करून मोक्ष मिळतो श्रोते हो, त्याच्यासाठी तपस करावं लागतं असं नाही आहे. हा जो निष्काम कर्मयोगी आहे हा कर्मफळाचा त्याग करून निष्ठापूर्व शांती, निष्ठापूर्ण म्हणजे भगवत प्राप्तिरूप शाश्वत शांती, शाश्वत कैवल्य, चिरंतन शांती, चिरशांती, मोक्षाला वैकुंठाला तो प्राप्त होतो. आणि अयुक्त जो कर्मफळाची आशा ठेवून कर्म करतो, सकाम कर्मयोगी. वरती निष्काम कर्मयोगी, आता हा सकाम कर्मयोगी. फळाची आशा ठेवून काम करणारा मात्र अयुक्त कामकारेण. कामकार म्हणजे सकाम कर्मयोगी राहून फले सक्तः, फळामध्ये बुडून जातो. सक्त म्हणजे बुडून जातो फळामध्ये. आणि निबध्यते, जन्म संसाराच्या बंधनात सापडतो, जन्म मरणाच्या चक्रात तो सापडतो. कोण? सकाम कर्मयोगी. ज्याला कर्मफळाची आशा आहे असा मनुष्य त्या कर्मयोगामध्ये आणि फळामध्ये बुडून जातो. फले सक्तो, फले म्हणजे सप्तमी आहे, सक्त हा म्हणजे बुडून जातो, फळात पूर्ण बुडालेला असतो. आणि त्यामुळे निबध्यते, जन्ममृत्यूच्या त्या चक्राच्या बंधनात तो सापडतो. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, चक्र 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 चक्र. कोण? सकाम कर्मयोगी म्हणजे आपल्यासारखे लोक, कर्मफळाची आशा ठेवणारे. कर्मफळाची आशा ठेवली, फळाचा पूर्ण उपभोग घेतला की आलंच बंधन, की आहेच पुढचा जन्म. पुन्हा मृत्यू, जन्मला की मृत्यू, मृत्यू झाला की जन्म. जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुव जन्म मृतस्य च, असं सगळं आहे. तर हा फळामध्ये अडकतो आणि त्यामुळे जन्मबंधनात तो पडतो. अर्थ आहे पुन्हा एकदा पहा. युक्त हा म्हणजे निष्काम कर्मयोगी, कर्मफळाचा त्याग करून निष्ठापूर्ण शांती म्हणजे भगवत प्राप्तिरूप चिरशांती तो प्राप्त करतो, मोक्षाला प्राप्त करतो. पण जो सकाम कर्मयोगी आहे, ज्याला कर्मफळाची आशा आहे, कामकारेण, तो वासनेने बद्ध होतो, कर्मयोगाने तो बद्ध होतो. त्यामुळे फळामध्ये आसक्त होतो, अडकतो आणि मग तो निबद्धते, जन्ममृत्यूच्या चक्रात तो सुटत नाही. जन्ममृत्यूचं त्याला बंधन पडत असतं. आता हे याच्यामध्ये कर्मफळाचे 4 प्रकार सांगितले आहेत. कर्मफळांचे प्रकार सांगितले आहे. निष्ठा या शब्दापासून नैष्ठिकीम शब्द आहे. आता कर्मफळं कोणते 4 याच्यामध्ये? एक दृष्ट फळ, एक अदृष्ट फळ, एक प्राप्त फळ आणि एक अप्राप्त फळ. आता यापैकी सगळ्यात पहिलं फळ दृष्ट फळ आहे. कर्मफळ आहे ती,
निष्काम कर्मयोगाचा याच्याशी संबंध नसतो. पण जो सकाम कर्मयोग आहे त्यालाही 4 प्रकारच्या फळांचे प्रकार सांगितले आहेत की आहेत. म्हणजे दृष्टफळ हे, त्यापैकी दृष्टफळ हे वर्तमान काळामध्ये असतं. काम केलं की ते मिळतं. तहान लागली, तुम्ही पाणी प्यायले, तृप्त झाले, फळ मिळालं. जेवण झालं, भूक लागली, जेवण केलं, तृप्त झाले, हे दृष्टफळ आहे. अदृष्ट फळ जे असतं हे संचित कर्माचं असतं. म्हणजे आपल्याला जे क्रियमाण कर्म, हे कर्माचे प्रकार तुम्हाला सांगितलेत मी. क्रियमाण कर्म जे असतं ते ताबडतोब फळ देत नाही. क्रियमाण कर्म ताबडतोब फळ देत नाही. मग जे क्रियमाण फळ ताबडतोब फळ देत नाही ते संचित रूपाने साठतं आपल्याला. जे कर्म ताबडतोब फळ देत नाही, उशिरा देतं, ते क्रियमाण कर्म असतं. उदाहरणार्थ, आज तुम्ही तुमच्या घरातल्या वृद्ध म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना त्रास दिला त्रास, त्यांना खूप मानसिक त्रास दिला, शारीरिक त्रास दिला, त्यांचे तळतळाट तुम्हाला लागतील. त्याचं फळ तुम्हाला तेव्हा नाही मिळणार. तुम्ही आनंदात उन्मादावस्थेत राहाल, मुलाबाळांचे नवऱ्याचे लाड संगोपन कराल, खाल प्याल फिराल. पण काही काळ गेला की तुमची जेव्हा वृद्धावस्था येईल तेव्हा तुम्हाला तो त्रास होईल. तुम्ही त्यांना दिलेला त्रास, त्याचं फळ तुम्हाला उशिरा मिळतं. ते आहे क्रियमाण कर्म. तर हे क्रियमाण कर्म अदृष्ट फळ म्हणजे काय असतं? जे क्रियमाण कर्म ते संचित रूपाने साठतं. उदाहरणार्थ, अजून परीक्षा दिली की मुलगा परत येतो, निकालाला वेळ असतो, ते त्याचं अदृष्ट कर्मफळ आहे. म्हणजे जे कर्म आपल्याला उशिरा फळ देतं ते अदृष्ट कर्मफळ. नंतर आता पक्व फळ जे आहे ते मानवाच्या वाट्याला प्रारब्धाने आलेलं असतं, तो कर्मविपाक आहे. आणि जे अपक्व असतं ते केव्हा तरी वाट्याला येणारं असतं. अशी ही 4 प्रकारची कर्मफळं सांगितलेली आहे. 12वा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये निष्काम कर्मयोगी सांगितलं आहे. इत्यलम.